पुणे सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाका बंद पडून बरेच वर्ष झाली तरी टोलनाक्याचे सांगाडे आहेत तसे उभे असून या बंद पडलेल्या टोलनाक्याच्या डिवायडरमुळे रात्रीच्या वेळी अनेक अपघात होताना पाहायला मिळत आहेत। अशीच एक घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। पाहूयात सविस्तर। सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झालाय। यामधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले असून जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलाय। वारंवार प्रशासनाला नागरिकांनी विनंती करून देखील हा बंद पडलेला टोलनाक्याचा सांगाडा प्रशासन का काढत नाही? प्रशासन या टोलनाक्याच्या सांगाड्यामधून जाहिरातबाजी करून तर पैसे कमावत नसेल ना, असा सवाल आता नागरिक करताना दिसतायत। प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे का? पाहूया नागरिकांची प्रतिक्रिया नक्की काय आहे ते। या ठिकाणी बऱ्याच नागरिकांच्या वतीने प्रशासनाला टोलनाका काढण्यासाठी बऱ्याच दिवसापासून निवेदन देण्यात आले। बऱ्याच दिवसापासून टोलनाका हटवण्याची नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे, परंतु प्रशासन हे फक्त अतिक्रमण कारवाई करण्यासाठी पुढे सरसावत आहे। जर या गोष्टी जर निरीक्षण केलं तर ह्या सोलापूर रस्त्याचा येवतचा टोलनाका असेल, त्या प्रशासनाने मागील काही दिवसापूर्वी तो टोलनाका हटवला, परंतु प्रशासनाला अतिक्रमणाची कारवाई दिसते, पण टोलनाका हटवण्यासाठी प्रशासन या ठिकाणी का पुढे सरकवत नाही? तर अजून अशा किती अपघात झाल्यानंतर प्रशासन या ठिकाणी टोलनाका हटवणार आहे? तर शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जर ह्या टोलनाका जर येत्या काही दिवसात हटवला नाही तर आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करून या ठिकाणी प्रशासनाला टोलनाका हटवण्याची आम्ही शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करणार आहोत। ही प्रशासनाने या ठिकाणी दखल घ्यावी एवढे बोलू। जर शासनाने याची दखल घेतली नाही, वारंवार शासनाला विनंती करूनही शासन जर दखल घेत नसेल तर या टोलनाक्यासमोर पुढल्या 2 दिवसामध्ये सामाजिक सर्व कार्यकर्ते बोलून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रोकोचं आंदोलन केले जाईल। या शासनाने लवकरात लवकर हा टोलनाक्यामध्ये जे काही डिवायडर आहेत हे लवकरात लवकर काढून ते मोकळे करण्यात यावे, कारण हा सोलापूर जो हायवे आहे हा अतिशय वर्दळीचा आणि वाहतुकीचा आहे। त्याच्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की शासनाने कवडीपाटमधील जो टोलनाका आहे त्या टोलनाक्यातले सगळे डिवायडर काढून हा रस्ता मोकळा करण्यात यावा, अशी मी शासनाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो। नमस्कार, आपण लोणी काळभोर टोलनाक्याजवळ आहे। आपण बघताय की पुणे सोलापूर हायवेवर रोज काही ना काही या ठिकाणी अपघात घडतात। अपघात हे कशामुळे घडत आहेत की नक्की पुणे सोलापूर हायवेवर जो टोलनाका होता तो टोलनाका अनेक वर्ष झालं बंद आहे, परंतु हे जे थडगं या ठिकाणी उभा केले ह्या थडग्यामुळे आपण बघता की रोज या ठिकाणी भयंकर अपघात होतात आणि अशा अपघातामुळे कोण जीवितहानी होते कोणाची, कोण या ठिकाणी अपंग होतंय। परंतु माझा एक या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे शासनाला की बाबा हा टोलनाका बंद झाला तर हे थडगं जे आपण उभा केलं आहे हे कधी काढणार? का हे थडगं फक्त नेते पुढाऱ्यांचे बॅनर लावण्यासाठी हे थडगं उभा केलेलं आहे? मी या ठिकाणी सांगू इच्छितो, लवकरात लवकर शासनाने हे थडगं काढावं आणि येणारे अपघात लवकरात लवकर कुठेतरी थांबवावेत। जर हे काढलं नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये या ठिकाणी खूप भयंकर आंदोलन केलं जाईल, कारण की आपण बघताय की रोज इथं अपघात घडत चाललेले आहेत आणि अपघात घडल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन येतं, त्या ठिकाणी पंचनामे होतात, परंतु शासन ह्याची कधी दखल घेणार? जर हे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हे थडगं काढलं नाही तर मातंग एकता आंदोलन राज्यव्यापी संघटनेच्या वतीने या ठिकाणी सर्वात मोठं आंदोलन या शासनाच्या विरोधात करेल, हेच या ठिकाणी गवाही देतो आणि थांबतो। जय शिवराय। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।